आरती आणि आपण पाहताय आवाज इंडिया मराठी। सध्या राज्यात निवडणुकांचा बिगुल वाजलाय आणि अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगाने या निवडणुकीसाठी आपण मुंबईकरांना काय वाटतंय, त्यांच्या नगरसेवकांकडून काय अपेक्षा आहेत, काय मागण्या आहेत, काय समस्या त्यांना जाणवतायत याबद्दल बोलणार आहोत। चला तर मग सुरुवात करूयात। आपलं नाव? माझं नाव रमेश पाईकराव, मी या विभागाचा मतदार आहे, नागरिक आहे। किती वर्षांपासून तुम्ही इथे राहता? मी गेल्या 25 ते 30 वर्षापासून इथे, माझा जन्मच इथे झालेला आहे। मी इथला नागरिक आहे, मतदार आहे। काय समस्या आहेत सध्या या विभागात? तुम्ही जर बघितलं तर आपण बघतो की एका बाजूला जात, धर्म, भाषा याच्यावरती सुद्धा भेदभाव केला जातो, परंतु इथे चक्क प्रभाग हा जो वार्ड क्रमांक 54 आहे या प्रभागामध्ये नगरवाईज भेदभाव केला जातो। एका बाजूला रामनगर आहे, तिथे जर आपण जाल तर तिथल्या मतदारांसाठी अनेक सुविधा पुरवल्या जातात। तिथल्या जर तुम्ही गल्ल्या बघितली, गटारं बघितली, नाल्या बघितल्या तर तुम्हाला असं वाटेल की कुठेतरी आपण पंचतारीख हॉटेलात आलो आहे। आणि त्याच पलीकडे कामा इस्टेट परिसर असेल, यमुनाबाई चाळ असेल, शर्मा इस्टेट असेल, सोनावाला वाडी असेल, या विभागामध्ये जर तुम्ही जाल तर जो काही गलिच्छपणा दिसतो आपल्याला, ह्या रोडनं जर आपण जाल तर अस्वस्थतेचा कारभार आपल्याला दिसतो। एक नगरसेवक हा भेदभाव कसा काय करू शकतो? गेल्या 25 वर्षापासून या विभागामध्ये शिवसेनेचे नगरसेवक आहेत, परंतु गेल्या 25 वर्षामध्ये तीच त्यांनी री ओढलेली आहे आणि यापुढे सुद्धा ती री ओढत असतील तर आमच्या प्रभागाचा विकास हा भेदभावपूर्ण का होत आहे असं आमचं म्हणणं आहे। तुम्ही एका बाजूला रामनगरचा विकास नक्कीच करा, परंतु त्याच बाजूला ह्याच प्रभागामध्ये हेही पट्टे येतात, कामा इस्टेट येतो, शर्मा इस्टेट येतो, अण्णानगर येतो, यमुनाबाई चाळ येते। ह्या विभागाचा प्रभागाचा विकास कसा होईल? आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्या उमेदवाराने या प्रभागासाठी काम केलेलं आहे, ज्या पक्षाने या काम केलेलं आहे, अर्थात रिपब्लिकन पक्षाने ते बरंच काम केलेलं आहे, महायुतीने सुद्धा काम केलेलं आहे, तर आमचं एक मतदार म्हणून, एक नागरिक म्हणून माझं मत आहे की यावेळेस महायुतीला या प्रभागामध्ये नक्कीच लोक साथ देतील। तर हे आहे वार्ड क्रमांक 54। इथल्या नागरिकांशी सध्या आपण संवाद साधतोय। इथे काही महिलाही आहेत, त्यांनाही विचारूयात की महिला काय समस्या इथे फेस करतात, काय आहे त्यांचे प्रॉब्लेम्स वगैरे ते जाणून घेऊयात। तुम्ही कधीपासून इथे राहताय? 12-13 वर्ष झाले। काय समस्या आहेत सध्या या विभागामध्ये? गटर, मीटर, वॉटर? गटरचे आहे, मच्छरचे आहे, मच्छर येतात, कॉक्रोच येतात, भरपूर समस्या आहे इथं। मी राहते तिथं मच्छर धुवेवाला पण आला नाही किती दिवस झालं। नाल्याचं पाणी आम्हाला त्या पाण्यातून असं तुडवून जावं लागत होतं। आत्ता काही 8 दिवस झालं आमच्या तिकडची नाली ठीक केली, रस्ता बी बरोबर नाही आम्हाला जायला इथं पाठीमागं गार्डनच्या। 3 ते 4 वर्ष जो कार्यकाळ होता नगरसेवकांचा, त्यावेळी तर नगरसेवक नव्हतेच, सरकार बदलल्यानंतर तो गेला, पण त्यापूर्वी जेव्हा होते नगरसेवक कार्यरत त्यावेळी ते इथे यायचे का? म्हणजे कधी नगरसेवक आलेत का विभागाचा आढावा घेण्यासाठी? नाही, आता कधी नाही आले। ढापे पण तुटलेले इथं, न पाय टेकायचे ढापे पण तुटले, कधी पाय पडन मधातून पडतो म्हणून काही सांगता येत नाही आमचं। म्हणजे अशी समस्या आहे इथं। कोणी बघायलाही नाही आले की काय इथे कसे लोक राहतायत? नाही, कोणी नाही आलं। काय सांगाल तुमच्या विभागामध्ये पाण्याचं काही आहे का? पाण्याची समस्या? हां, पाण्याची समस्या तर राहतेच हमेशा, नेहमीच म्हणजे पाण्याची समस्या राहते। आणि इथे म्हणजे पाण्यासोबतच रस्त्यांची किंवा शौचालय वगैरे आहेत का व्यवस्थित सगळं काय? हां, शौचालयाची पण म्हणजे प्रॉब्लेम आहेच इकडे, आणि म्हणजे रस्ते पण व्यवस्थित नाही आहेत आमच्या इकडचे गल्लीमधले। काय प्रकारच्या समस्या आहेत? म्हणजे शौचालय वगैरे बांधलेली नाही आहेत किंवा मुबलक प्रमाणात नाही आहेत, लोक जास्त आणि ते कमी, असं काहीच आहे का? बाथरूम म्हणजे कमी आहेत आणि माणसं जास्त आहेत ना इकडे राहणारे, व्यवस्थित नाही आहेत बस। आणि कचऱ्याचं निर्मूलन होतं का? कचरा व्यवस्थित उचलला जातो का? कचरा पण तसाच रोडवरती राहतो, मग तेच मच्छर वगैरे घरी येतात आमच्या दरवाजातच, म्हणजे कचऱ्याची पेटी आहे मोठी आमच्या इकडे। आता मच्छर जास्त वाढले तर शौचालयाबद्दल एक लक्ष केंद्रित करू इच्छितो। बृहन्मुंबई महानगरपालिका किंवा महाराष्ट्र शासन एका बाजूला शौचालय बांधा म्हणून मागणी करतात, एका बाजूला शौचालय झाली पाहिजेत जेणेकरून रस्त्यावरती रहदारी करणाऱ्या महिलांना शौचालयाचा उपयोग झाला पाहिजे, परंतु ह्या वार्ड क्रमांक 54 मध्ये आहे तीच शौचालय तोडण्यासाठी शिवसेनेचे नेते पत्रव्यवहार करतात की जी आहेत ती शौचालय तोडा। ती शौचालयसुद्धा इथल्या ज्या स्थानिक उमेदवार आहेत किंवा रिपब्लिकन पक्ष आहे आणि इथल्या स्थानिकांनी ती शौचालय ताई तोडलेली आहेत। तुम्ही जाऊन बघू शकता, पेट्रोल पंपच्या समोर
10 आसनी शौचालय, एका बाजूला म्हाडाचं बांधलेलं शौचालय, ते एका विकासकाला त्यांच्या गेटमध्ये अडथळा होतो म्हणून ते तोडण्यासाठी एक शिवसेनेचा माजी खासदार, एक माजी नेता पत्रव्यवहार करतो की ती तोडा म्हणून. बनवा तर दुसरी गोष्ट राहिली, पण ती आहेत ती शौचालयसुद्धा तोडा म्हणून मागणी करतात. हा इथला प्रभागाचा विकास आहे. आली होती तोडायसाठी, जेसीपी पण आली होती बाथरूम तोडायसाठी. उपोषण केलं, तिथं उभा राहिले होते सगळेजण. म्हणजे पूर्ण 10 दिवस त्यांनी उपोषण केलं, तेव्हा त्यांनी ती मागणी मागे घेतली. नाही तर ते शौचालय तोडण्यासाठी आले होते. ते इथल्या लोकांना जी स्थानिक स्वच्छतागृह आहेत, शौचालय आहेत, ती वाचवण्यासाठी आंदोलनं वगैरे करावी लागत आहेत. म्हणजे इथे मतदार यादीमध्ये घोळ होतोय, दुबार मतदार हे सगळं होतंय. तर मग ही शाश्वती आहे का की आपण ज्याला मत दिलं ते त्यालाच पडेल असं वाटतं का? म्हणजे सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला काय या वाटतं? गोष्टीसाठी माझ्या पण मनात संभ्रम आहे. हां. कारण की इतका घोळ होतोय, दाखवतात मतदार यादीमध्ये एवढे डबल टिबल नाव आहेत. या गोष्टीसाठी निवडणूक आयोगाने कठोर पावलं उचलले पाहिजे. त्या गोष्टी तर मी जात नाही, तेवढा मोठा तर मी शिकलेला नाही, त्यांच्यासारखा मी अभ्यास केलेला नाही. मात्र हा सर्वसामान्य माणसाला पडलेला सर्वात मोठा प्रश्न आहे. निवडणूक आयोग काय करतो? हा खूप मोठा झोलझाल आहे, मी तर बोलतो. आणि आता आपल्यासोबत आहेत वॉर्ड क्रमांक 54च्या इच्छुक उमेदवार ज्या महायुतीतर्फे उभे राहणार आहेत. अशा चर्चा आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. रेश्मा खान असं त्यांचं नाव आहे. आपण जाणून घेऊयात, जर त्या निवडून आल्या तर इथल्या नागरिकांसाठी काय विकास कामं करतील. नमस्कार। जैसा नागरिकों की बहुत समस्या है यहाँ पे, जैसा नागरिक मतलब गटर का है, रास्ते का है, शौचालय। और वैसे भी हमारे रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया के नगर सेवक नहीं है, आमदार नहीं है, खासदार नहीं है, फिर भी हमारी पार्टी ने 5 सालों में इस 54 वार्ड में इतना काम किया है जो बड़े नेता यहाँ पे काम नहीं किया है। अगर मैं यहाँ से चुन के आती हूँ, मैं अगर यहाँ पे अगर नगर सेवक अभी कोई है ही नहीं, लेकिन अगर मैं चुन के आती हूँ तो यहाँ के नागरिकों के लिए मैं बहुत अच्छा काम करूँगी। तो आपकी जो अभी चुनाव होने वाले हैं, टिकट का आप मतलब क्या बता सकती हैं कि कहाँ तक कंफर्मेशन है कि महायुति की तरफ से मिलेगा? आप रिपब्लिकन ग्रुप से है तो आप महायुति का एक भाग हो, उसका हिस्सा हो, तो है आपको मतलब ऐसा होप्स कि मिलेगा करके? हाँ बिल्कुल, क्योंकि हम हमारे काम के जोर पे हम टिकट मांग रहे हैं और 99% हमको महायुति पे विश्वास है, हमारे आठवले साहब पे विश्वास है कि वो हमारे लिए मतलब महायुति का टिकट ज़रूर लेके आएंगे। वार्ड क्रमांक 54मध्ये 25 वर्षापासून शिवसेनेचे नगरसेवक आहेत. आमच्या इथल्या कचरकुंड्या वगळल्या, बोलल्या घरघंटी करून देतो. बिल्डरच्या म्हणण्यानुसार त्यांनी गोरगरिबाच्या कचरकुंड्या हटवल्या आणि थोड्या दिवस असताना लगेच आम्हाला दुसरं हे आलं BMCकडून की शिवसेनेच्या काही आमदारनं लेटर टाकलं होतं, हे बाथरूम तोडा. गोरगरिबा जनतेच्या घरामध्ये बाथरूम नसते, त्या आमदारला कळायला पाहिजे होतं. त्यांनी बाथरूम तोडण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी ते तत्काळ बाथरूम तोडण्याचं आमदार आमचे गजानन कीर्तीकर त्यांना आम्ही जिंकून आणलं. आमच्या नगराच्या सगळ्या रहिवाशांनी त्याला 2 वेळा निवडून आणलं आणि 1 वेळा त्यांच्या मुलाला बी उभा राहिलं होतं. आम्ही नाही येऊ दिलं. का नाही येऊ दिलं? की ते आमच्या समस्या त्यांनी पुरवायला पाहिजेत, पण ते आमच्या गोरगरिबी जनतेचे स्थानिक बाथरूम तोडून त्या जागेवर बिल्डरला मोठ्या प्रमाणात रोड करून देणार होते येण्या जाण्याकरिता. आमचे हर वेळी येतात, आम्हाला समस्या जाणून घेतात आणि आश्वासन देतात की तुम्ही आश्वासन देतात की तुमच्या काय समस्या आहेत कळवा, आम्ही तुमच्या पुरी करतो. पण ते काही करत नाहीत. इलेक्शन आलं की हात जोडतात आणि वोट घेतात. तर हे होते गोरेगाव पूर्वचे वॉर्ड क्रमांक 54चे नागरिक. आपण त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, त्यांच्याशी संवाद साधला. सध्या आपण या कार्यक्रमात इथेच थांबत आहोत. पुन्हा भेटूयात आवाज इंडिया मराठीवर.